हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता मी निघाले आरोला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. ध्रुव झोपलेला होता आणि दादा घरी असल्यामुळे त्याला घरीच ठेवलेलं. घरी आले त्यानंतर आम्हा सर्वांसाठी म्हणजे दादा, मी आणि ध्रुवासाठी चहा बनवला. येताना मी मटकी घेऊन आलेली, तर चहा बनवून झाला होता आणि आता चहा पिण्यासाठी घेतला आहे. तर ध्रुव बसलेला होता, त्यानंतर दादा पण आला. आम्ही सर्वांनी चहा घेतला. त्यानंतर घेवड्याच्या ज्या शेंगा होत्या त्या व्यवस्थित साफ केल्या. त्यानंतर आज मी घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवली आणि तिखट बनवते. लाल तिखट टाकलं, सर्व मसाले टाकून भाजी शिजायला ठेवली. त्यानंतर मी आज बनवते त्रिकोणी आकाराचा पराठा. तर अशा पद्धतीने बनवते, खूप सिंपल. पहिले मला जमत नव्हतं, पण आता खूप छान जमतो आणि ध्रुवला पण फार आवडतो. एरवी गोल चपात्या करते, शेवटी जी कणिक उरते थोडीशी त्याच्यात हा मी पराठा बनवून घेते. जमला की नाही नक्की सांगा. खूप छान म्हणजे झालेला आणि मस्त टम्म असा फुगलेला. तर अशा पद्धतीने हा त्रिकोणी आकाराचा पराठा बनवून झाला. घेवड्याची शेंग बनवून झाली. त्यानंतर सर्व भांडे मी घासून घेतले आणि किचन ओटा क्लीन केला साबण वगैरे लावून. आणि ध्रुवचं मध्ये मध्येच असतं, त्याचं सर्व कामं आटपली. आंघोळ वगैरे करून बाकीचं सर्व आवरलेलं, फारशी पुसून झाली. त्यानंतर जेवण केलं. आरूला शाळेतून घेऊन आले तर घरासमोरच तांदूळाची भाजी होती ती काढून घेतली. रात्री तांदूळाची भाजी बनवली, भांडे घासले आणि त्यानंतर